की तिथे एक स्कूल आहे, त्यांनी ऑलरेडी सकाळी जाऊन भेटून आला तो मॅडमला वगैरे. सो प्रिन्सिपलला जाऊन बोलायचं आहे. स्वीटी जय शिवराय, जय शंभूराजे. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर हे स्वीटी, मला हेच बघायचं आहे टी व्हीमध्ये, मला तुम्हीच चालवा. असं का बरं, हे का बरं मोडलो, मीच करते. तिचं एवढं जिद्द चालले नाही. सो त्याच्यामुळंच आम्ही जरा आता अजून तिला एक 3 वर्षला नाही, 4 महिने कमी आहेत. सो तरीसुद्धा आणि आता स्कूल स्टार्ट झाला, तिचं पण ॲडमिशन करावं असं वाटलेलं आहे. कारण तिचं जिद्द एवढं वाढलं नाही, म्हणजे कोणचं पण ऐकायचं नाही. स्कूलला गेलं म्हणजे थोडंसं डिसिप्लिन शिकते आणि जरा टीचर्सची भीती राहते. पेरेंट्स किती पण भीती दाखवा आणि लाड करा म्हणजे ते तिथंच होऊन चाललं आहे. सो आणि पाटीलचं असं आहे, तिनं किती कार चिटचिट करणार, रागराग करणार, रडापडी करणार. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे, म्हणजे तिला समजवायचंच, तिला लाड करायचंच, तिचं काय काय राग रे ना ते एक्सेप्ट करायचं असं झालं आहे. मी 1-2 मारल्यान पण तिनं काही कवर व्हायना माझ्यानं, कारण माझ्या मम्मीच असं मला ते स्वयंपाक करून घ्यायचं. त्याच्यानंतर इथे नाश्ता पण आणून दिला, मला नाश्तासुद्धा करणं झाले, कारण उठायलाच उशीर झाले. म्हणजे उठलं म्हणजे लालीचं खाऊ बनवायचं, नंतर बाहेर जायचं आहे. तर 10 ते 11 वाजूपत्र आम्हाला बाहेर निघायचं आहे. सो आता किती वाजलेलं आहे, 10:30 वाजलेले. तर आम्हाला 11 वाजता असं प्लॅन केलं. आम्ही 11 वाजता गेलं म्हणजे एक 2-3 तास स्कूल बघून यावं म्हणलं. एकच गेलं तिथं कसं का नाही, म्हणजे 2-3 बघितलं म्हणजे क्लिअर कळतं आम्हाला कोणत्या स्कूलमध्ये कसं आहे लेकरावाचं डिसिप्लिन आणि जे काय आता राहते स्कूलमध्ये बघायचं. सो ते सगळं बघायचं आहे. सो बघू आज ॲडमिशन करणं होतं आहे का आणि उद्या फिरावं लागतं आहे. सो त्याच्या व्हिडिओमध्ये सगळं शेअर करते मी, तुम्हाला पण बघायला भेटेल काय काय होतं म्हणायचं. सो थोडंसं स्वीटीचं आता रडणं कमी झालं, म्हणजे सकाळच्यानं उठल्यापासून तिनं रडण्यावरच आहे. हाय कर, हाय कर. आता आमचं सगळ्याचं नाश्ता तर झाले, पण आता जाऊन यायला किती उशीर लागते की, आणि आलं म्हणजे लगेच भूक लागते. आता स्वयंपाकाची पण तयारी लगेच करून गेलं तर बरं पडतंय, म्हणून इथं जे काही भात भाजी भाकर करायचं आहे नाही तर तेच करायला घेतलं. ते का झालंय स्वीटी, बाहेर आहे वाटतं. चला आम्ही आता स्कूलला जायसाठी रेडी झालो. पाटीलचं म्हणणं आहे की तिथे एक स्कूल आहे, त्यांनी ऑलरेडी सकाळी जाऊन भेटून आला तो मॅडमला वगैरे. सो प्रिन्सिपलला जाऊन बोलायचं आहे. आता बघू, तेच फिक्स होते वाटलेले. बघू तर मे बी जे काय त्याच्या आता स्कूलची शॉपिंग वगैरे आहे, म्हणजे बॅग वगैरे घ्यायचा, त्याने मला तिथं स्कूलमध्येच भेटवे म्हणून. पण बघू तिचं जर घडलं बरं झालं, नाहीतर ते पण शॉपिंग आजच करायला येईल. जर उद्या तिला स्कूलला ये म्हटले म्हणजे कंटिन्यू. आता आज ॲडमिशन झालं आणि तिला उद्यापासून स्कूलला म्हणजे आजच ते खरेदी सगळं करून घेतो. सो बघूत काय काय होतं. आता अजून तिला झोप आल्यावर मी झोपते म्हणले, पण 1 वाजलेले, उशीर झाले, आता जायचं आहे. हो का, सगळं तूच दे. हां बरं, हेच आहे मेन जिद्द. हां आता कोणाला तर स्वीटीपेक्षा जास्तीने मला लालीला स्कूलला घाला वाटलं. म्हणजे नुसतं रडायचं, आता तिलाच घ्यायचं, जास्ती अटेन्शन तिला द्यायचं असं झालं. सो हिला हॉस्टेलला घालत काय की नाही लाली. जाऊ स्कूलला, मी येऊ का नको? नको. कोण, तू एकटी जातीस? हां या. स्वीटी आधी जे काही पाटील स्कूलला बोलून आलो म्हटलं नाही, आम्ही त्याच स्कूलला गेलो. तिथे गेल्यावर जे काय मॅडमला वगैरे बोलायचं होतं, प्रिन्सिपलला आधी भेटलो, थोडं डिस्कशन वगैरे केलो. आम्ही डायरेक्ट जाऊन ॲडमिशन्स काय केली. नंतर स्वीटीचं इथं खेळणं चालाल तर म्हणजे तिला मध्ये बसायचंच नव्हतं, सगळे गेम्स बाहेर काढून ठेवले. सो तिथलं डिस्कशन झाल्यावर आम्ही लगेच दुसऱ्या स्कूल बघायला गेलो. दुपार नाही, संध्याकाळच म्हटलं चालतंय. 5 वाजले आणि आम्ही 2 वाजता स्कूलला जाऊन आलो. लाली फुटून जाते, फुटून जाते का लाली कुठे? तिने ते नेल पेंट घेऊन मला 1-2 दिवसाखाली इथं आणलंय, तर असलं मोठं टेंगुळ तर अजून पण इथं हात लावू देणार झालंय. म्हणजे एवढं जागा पुरा असं काळा निळा चालतात त्याच नेल पेंटला. म्हणजे काय काय घेणं हातामध्ये खणवून हाणायचं. जाऊ दे, तिचं टॉपिक नाही. आम्ही स्कूलला जाऊन 2-2:30 वाजता असं आलो.
आणि जे पाटील म्हणले एक स्कूलला जाऊन बघूत म्हणून त्यांनी बोलवलं. एकच गेला कारण ते जवळ पडते. आता पाटील तर आणतात आता कसं बी विशाल पाटील आता दोघं राहतात त्याने आणायला, पण असं एक टाईम राहू शकते की मला पण जावं लागतं आहे माझे. सो तसं आम्ही जरा ॲडजस्ट होतं सारखं लाली आहे नाही, मला लालीला कॅरी करून जावं लागतं आहे. सो तसं आम्ही बघलं तो जवळ स्कूल. आणि दुसरं स्कूल बघायचं म्हणजे ते अर्धा किलोमीटर जास्त 1 किलोमीटर दूर असं पडलं तर ते मला जाणंच होईना तसं. सो त्याच्याकडे म्हटलं की राहू दे आता जवळचं स्कूल फिक्स राहू दे दुसरे 4 बघण्यापेक्षा. आणि जरा बरं वाटलं तर तिथले मॅडम त्यांचं वागणं तर तिने गेल्यावर कळतंय आता. पण काय झालंय ग लाली, काय झालंय? ती खायचं नाही माहिती. सो चला आता पत्र मी सायलेंट होते. हे लेकरं झोपी गेल्यात अजून बी स्वीटी उठाने. लाली आत्ता उठल्या म्हणजे तिला हेच तिथं हॉलमध्ये झोपी घालते स्वीटीला तिथं, नाहीतर लालीला मध्ये तर स्वीटीला बाहेर असा. कारण एका जागी असले की एक जण उठून चिरकीत आहे तर दोघं पण उठून बसतात असं. सो चला आता झालं मी माझं जे काही संध्याकाळचं रुटीन आहे ना ते मी आज शेअर करणार आहोत. तर आता 5 वाजलेलात म्हणजे इथूनच माझे कामं सुरू होतात आता जे काय आहे ना. सो दुपारीच मी आज सगळं कपडे भांडे ते सगळं किचनचं काम कंप्लीट करूनच ठेवतं. म्हणजे कवा कवा संध्याकाळी पण पडते दुपारच्या टाईमला. लेकरं झोपणं झाले तर मला त्यांनाच टाईम द्यावा लागतं. सो चला मग आता काय काय आवरायचं आहे घरातलं ते सगळं शेअर करते. कनेक्ट राहा. गुड मॉर्निंग. का बरं की लाईट ये जा करले म्हणजे बाहेर थोडंसं आभाळ आलं आहे. सो असं वाटलेलं की टिकणं आता लाईट. चार्जिंगसुद्धा ओन्ली 20% आहे म्हणजे कवा पण खतम होऊन जाऊ शकते हे कॅमेरा ऑन ऑफ करून करून. उठा राजा पटमन उठा. आणि स्वीटीला असं झालं की स्कूलला कवा जाऊ असं होतं. म्हणजे दाखलपणीपासूनच हर्ष स्कूलला जात होता नाही तेव्हापासून तिला बघून बघून असं मी बी स्कूलला जाते बॅग घेऊन टिफन बॉक्स घेऊन. हे तिचं असं ड्रीमसारखं आहे. सो तिनं एक्सायटेडच होते स्कूलला जायला. पण जायच्या काय करते आता ते मला पण माहीत नाही. आता तर एक्सायटेड आहे तिथं गेल्यावर बेंचवर बसायचं काय, तिथले गेम्स खेळायचं काय, म्हणजे छान वाटलं होतं तिला. आणि आता ते बघून आम्हाला पण छान वाटलं होतं म्हणजे तिनं रमते आहे स्कूलमध्ये असं वाटलं होतं. काय झालंय काय झाले लाली? ती काय राहणार लाली माझ्या मागेच राहणार. चला अजून थोडे 1-2 वर्ष असं करतात. लग्न मोठं झाल्यावर त्यांचं त्यांनीच बिझी राहतात. हां चहा घेऊन येऊ. ओके बरं. लाली तुझं काय ग? तू काय खातेस? काय खातेस? हां बरं. आणि ह्या टाईमला म्हणजे इळातून 3 ते 4 टाइम्स स्वीटीला दूध पाहिजेच राहते. म्हणजे साखर घालण्यातच देतो. पण तिथे असं राहतं की झोपायच्या चहा, झोपून उठल्यावर चहा, संध्याकाळ झाला की चहा, आणि झोप लागायच्या एक बार चहा, असं काही. ब्रश करण्यात आधी सकाळी एकदा चहा. तिला चहा एवढं प्रिय आहे म्हणजे थोडे का होईना की कप का आहे ना जास्ती पण चांगलं आहे ना. पॉकेटचं दूध भेटतंय. काय झालंय ग? सो चला आता तर लालीला चारून घेते कारण तिला 2ला झोपल्या तर आत्ता पुरा 5, 5:15, 5:30 झाले आत्ता उठल्या. तिला आधी चारून घेते. नंतर मला हे घर वगैरे साफ करून घ्यायचं आहे आणि क्लीन पुसून सुद्धा वगैरे. काय झालंय? हां गरम होतं मग फ्रीजमधलं काढून ठेवलं गॅसवर. जरा वेट कर. सो चला आता पटपट कामाला लागत. आता लेकरावाचं खाणं पिणं सगळं झालं आहे. आता माझं टाईम म्हणजे जे काय कपडे वगैरे पडले, घरं वगैरे झाडून घ्यायचं, म्हणजे असं घरचं काम जे काय पडलं नाही ते करून घ्यायचं. आता हे कपडे वगैरे नीट करायचं, बेड वगैरे क्लीन करायचं, ह्याला काही टाईम राही ना. जेव्हा माझ्यापेक्षा टाईम घटला, जेव्हा लेकरं झोपले, कुठं बाहेर घेऊन गेले पाटील नाही तर विशाल, त्या टाईमला मी हे सगळे कामं करून घेते. ते सकाळ का राहीना, दुपार का राहीना, नाहीतर रात का राहीना. आणि नेक्स्ट काम म्हणजे संध्याकाळ झालं तर माझे 5 वाजता डेली न चुकता 5 वाजल्यापासून 5:30 वाजोपर्यंत तर हे माझं झाडणं, आणि जर पुसून घ्यायचं राहिलं तर पुसून घेणं. खरं तर जास्ती दुपारच्या टाईमला पुसून घेते. आणि लेकरं झोप ना झाले म्हणजे काहीतरी खेळत नसले म्हणजे दुपारच्या टाईमला होय ना. सो त्यांना आता विशाल बाहेर घेऊन खेळतं म्हणून म्हटलं की चला आता टाईम आहे, झाडून लगेच फरशी क्लीन करून घ्यायचे कारण ते पण खराब चालते. 1 दिवस चालतं क्लीन करणार ते. सो एकदा दोघी पण खेळलात. आणि विशाल जर लवकर आला तर मला जरा टाईम करते माझ्या ह्या असं
एक्स्ट्राच्या कामं करायला. चला त्याच्यानंतर 6 वाजलं की माझं फ्रेशअप व्हायचा आणि लेकरवाचे पण हातपाय धुवायचं. त्याने जर इंटरेस्टेड असल्यान बरं का, नाहीतर त्यांना नुसतं पाण्यामध्ये खेळायला आवडते. तोंडाला साबण लावायचं नाही, पाणी लावायचं नाही, फक्त अंग भिजून घ्यायचं. चला आता फ्रेशअप झालं की नंतर देवाला दिवा लावायचा. ते काम झालं की ते 6:15 6:30 तर होऊन जात आहे. लाली तू भी जातेस? लाली तू भी चालीस? बाय बाय मम्मा. हॅलो ऐक झाला एक राऊंड. घे तिला आता. ये लालो झालं कंप्लीट. या आता मध्ये या. चला आता संध्याकाळची 6:30 वाजले तरी सुद्धा उजेडा म्हणजे 5 वाजल्यासारखं. आमचं कॉफी पियाचा टाइम झालाय. सो दिवाबत्ती सगळं झाले. आता चाय वगैरे पिलं की त्याच्यानंतर स्वयंपाकाला लागायचं. सो बघू पाटील काय म्हणतात स्वयंपाकाला. तवाच म्हणजे काय बनवायचं, कशाची भाजी. काय झालंय? लालीच्या समोर जर खायला ठेवलं म्हणजे ते बिस्किट करेना, भात करेना, भाजी करेना, काही करेना, ते तिनं घर भरून टाकणार. सो सकाळ संध्याकाळ 2 टाईमला पण नाही, 1-2 बिस्किट तर मला चहासोबत कॉफीसोबत पाहिजेच. तर रात्रीचे 8:30 वाजलेलात आणि विचारून मी तर भात ताकाची कढी हे करायचं प्लॅन केलं. कारण चपाती भाजी करावं म्हणजे आत्ताच आमचं स्नॅक्स झालंय, म्हणजे पुनगुल वगैरे खाल्ला. सो आता तेवढं काही भूक नाही. थोडंसं लाईट भात आणि ताकाची कढी हे करायचंच, ते जेवण करून झोपी जायचं करून असं हे वाटलेलं. तर चला एवढंच. आता म्हणजे 10 वाजेपर्यंत आमचं सगळं जेवण खाणं झोपणं तेच टाईम होऊन जाते. सो तुम्हाला आजचं ब्लॉग कसं वाटलं आणि असेच व्हिडिओ बघायला आवडतात का, रुटीन ब्लॉग. सो मला कमेंट करून सांगा आणि आवडलंच तर लाईक करायला विसरू नका. आतापर्यंत सबस्क्राईब नाही केलं तर ते पण करून द्यायला. भेटून पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.